महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गडेघाट म्हणजे मोकाट जनावरांचा कोंडवाडा, त्यामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना कोंडले जाते। याच फ्रेजरपुरा भागातील मराठी शाळेमधून भूषण गवई यांनी शिक्षण घेतले। माझ्या मुलाने भूषणने खेड्यातून शिक्षण घेत सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास केला, पण हा प्रवास त्याचा एकटा नव्हता। त्यामागे त्याची जिद्द, अफाट परिश्रम, कठोर अभ्यास, सातत्य, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि अनेक अडचणींवर मात करण्याची हिंमत होती। तीच हिंमत तुमच्यातही आहे। तुमच्याही डोळ्यात सर्वोच्च पदांची स्वप्न असू शकतात आणि ती पूर्ण होऊ शकतात। जर स्लम भागातील एक भूषण गवई सरन्यायाधीश होऊ शकतो, तर तुम्ही का मोठ्या पदावर जाऊ शकत नाही? सर्वच मुली सरन्यायाधीश होणार नाहीत, पण तुम्ही जिद्दीने अभ्यास केला तर खूप मोठ्या पदावर जाऊ शकता, याचा मला विश्वास आहे। अशा शब्दात सरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी अनाथ मुलींच्या मनात आशेचा किरण जागवला। पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन बालगृह कुंभारवळण या संस्थेत आयोजित माय लेकींचा हृदयस्पर्शी संवाद कार्यक्रमात आपले सुपुत्र भारताचे सरन्यायाधीश आहेत। त्यांना घडविण्यात आपला मोठा वाटा आहे। सरन्यायाधीशांची आई म्हणून आपली काय भावना आहे, या मुलींच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या। यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड, ममता सपकाळ तसेच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव सोनल पाटील, आनंदी काकी जगताप, अधीक्षिका स्मिता पानसरे, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघाचे अनिल कुडिया उपस्थित होते। मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।